दोघांना बी चिपछाप धरून पोत्यात घाला आणि दोन्ही बी पोती त्या मागच्या शिरीत फेकून. सावकाश 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 घे. ह्या टायमाला आमचं विमानने वर गेलेलं ते. म्हणजे तू फुल टाईट झालास? टाईट बघतो. बघतो आणि काय हलते हलते या कोपऱ्यात कुठे मोकळी जागा आहे ना. भरून टाक आता गॅसेस होतात. मोकळी जागा ठेवली तर. शाबास शाबास. माझं तुझ्याकडे अर्जंट काम आहे. काम? कसली काम सांगा करायला द्या. तुमच्या या बाटली शप्पर सांगतो सुटली सोडा. सोडा नको, नुसतीच पी आता, नुसतीच पी. त्याचं काय बारक्या, आजारपणामुळे हल्ली पूर्वीसारखी धावपळ जमत नाही आणि हा धंदा सुद्धा बंद करवत नाही यार. आता आपल्या गँग मध्ये माझ्यासारखा बॉस व्हायला लायक फक्त तूच आहेस. मी बॉस? मी बॉस? आपण केव्हाही बरं का. तुला आता आमचा बॉस करून टाकतो. ये इकडे 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 इकडे. सावकाश पडशील. हळू हळू हळू. ही टोपी काढून टाक. घाण दिसते टोपी. आता बॉस म्हटलं की काय दिसतोय आमचा बॉस. चल बघू बघू. चल चल चल. हळू 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 पडशील. हळू हळू. बॉस म्हटलं की ताट उभारायचं. बघ बघ कसा दिसतो बघ. एकदम बेस्ट. एकदम बेस्ट दिसतो ना. एक एक दिसतो की दोन दोन दिसतो. बघू बघू. एकदम बॉस सारखं ताट उभारायचा. याला वाटत बाबा तू दोरीच्या उड्या काय खेळतेस. लवकर आजा लवकर आजा लवकर आजा ग. लवकर बांधतो तू. अगं काढू नको. त्याचं संभार आठ टाक बघू तुझा. आता पोत्यात गरम होतं त्याला मी काय करू. आतमध्ये एअर कंडिशन लावू. तू हलू नको. सरळ बस. कोण रे? अरे बारक्या सारखा बेवडा पित होतो सा. बघल त्या तोंडात बाटल्या. हे बघ तुझ्या पोरग्याच्या तोंडची बाटली लुटत पण या बारक्याच्या तोंडची बाटली तेव्हा सुटायची नाही. एकदम बारक्या इकडे काय पोत्यात? पुढे मॅडम आहे. आपल्या मॅडमचे कपडे आहेत. कपडे कपडे अरे कपड्याबरोबर मॅडमला सुधी धुवायला घेऊन निघाले काय? पाय नाही नुसतं मोजे मोजा. नुसतं मोजे मोजे. पाय नाही पाहिजे मॅडमचे कपडे खराब होतील. अरे बारक्या मॅडमच्या कपड्याबरोबर मॅडमचे केस देखील धुवायला घेऊन निघाला की काय? बारक्या तू गेला नाही. कोण बोल? मॅडम बोलले मॅडम मॅडम बारक्या बारक्या फुटतो तेवढ्याच मॅडम तेवढे कपडे घालतील मॅडम. अरे लवकर 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 बाहेर पड. काम झालं. पोत्यात आता काय भरू तुझ्या जागी. हे पोतं कोणी आणलं? जमलं समजा शिस्तीत. यम्मा यम्मा आता आधी हे पोतं आठ टाक मग ते उचल आत्ता इच्छा मारी धड. मारी नर्स एकदम एवढी जड कशी काय झाली. दगुड तोडते. अरे दगा झाला दगा. बघा मी पळून गेले. जात आहेत कुठं. हिथं जवळपास असतील अजून.
यम्मा यम्मा आता जित्ता सोडून चालायचं नाही, दोघांना बी ठरवाच पाहिजे. चला, आम्हाला जागा दे ना. पण जागा नाहीये. घरी पेशंट सिरियस आहे, डॉक्टर परवडत नाही म्हणून नर्सला घेऊन चालले. जागा दे ना. असं काय जागा नाही का डोक्यावर बसू तुम्हाला? तुम्ही डोकं घरी ठेवून येता ना. आयडिया चांगली आहे. इकडे 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 इकडे. असे कपडे घातलेले एखाद्या माणसाला किंवा नर्सिंगला पाहिलं काय? नाही साहेब, नाही. असे कपडे घातलेले नाही ना. गडबड करतात. गाडी त्या बाजूने गेली, कळलं? हा बादशाह. बादशाह मायला कुठे? बादशाह कुठे? हा काय इथे समोर आहे? पत्त्यातलं होय. एवढा उशीर झाला रे मला. एक दिवस त्याने अगोदर दरोडा घातला म्हणून, नाहीतर अगदी असा जाऊन धरला असता. म्हणजे 3 रुपये 12 पहिले वसूल केले असते. ही बस कुठे जाते? जेलमध्ये जाते. हा, कसला बादशाह? मायला बादशाह. मायला त्याला बादशाह पण पळाला, त्याचे साथीदार पण पळाले. कम्प्लेट पत्ते खेळतात साले. कोणी सांगितलं तुम्हाला ड्युटीवर असताना पत्ते खेळायला? गेला. आता आता कुठे जायचं? आपण बिट्टीकडे जाऊया. पण अशा कपड्यात जायचं? माझ्याकडे आयडिया आहे. तिकडे कुठे डायरेक्ट जेलमध्ये? अरे बजरंग, बेबी तेच मला म्हणायचं होतं. बेबी या ना, या या. बिट्टी बिट्टी बिट्टी. हो, हो. नमस्ते नमस्ते. बसा तुम्ही. बघतो बघतो बघतो. अगं, आता तुझ्याबद्दलच बोलणं चाललं होतं. Complete. का म्हणून विचार की. का? कम्प्लेट काल रात्री म्हण ह्यानं तुला त्या बादशाह बरोबर पाहिलं. कम्प्लेट वय, त्यानंच तर मला जबरदस्तीने पळवून आणलं इथं. म्हणलं नव्हतं मी, म्हणलं नव्हतं. हे माझे वडील. वडील अण्णा अण्णा म्हणतात मला. अण्णा अण्णा. अण्णा अण्णा त्यांनी सोडवलं मला कसं बस. हे तुझे कम्प्लेट वडील काय? वय वय. आणि बादशाह? यो गेला पळून. हा. इथंच कुठतरी शहरात लपलाय. अण्णा हे बजरंग हवालदार लई हुशार आहे. कम्प्लेट लहानपणापासून. वय. अगं तुझा काय अवतार झालाय. चल आज जाऊन कपडे बिपडे बदल. चल घे. हे काय? हा. अण्णा अण्णा. तुम्ही घाबरू नका अण्णा. नाही घाबरत. तुम्ही चहा प्या. चहा पितो, चहा पितो. तुम्हाला सांगतो, त्या बादशाला जर फासावर मी नाही चढवला तर नावाचा डॉक्टर काही बजरंग हवालदार नाही मी. हा. चढवाल चढवाल हो. मग? पण एवढ्या मोठ्या शहरामध्ये तुम्हाला तो सापडायचा तरी कुठे? सापडेल? अरे सप्त पातळ्यात लपून बसला तरी वडून बाहेर काढेल मी. कम्प्लेट
अरे पिळात हात घालून नाक वडून काढणाऱ्याची जात आहे आमची कम्प्लीट. जातोय कुठं? जरा आज जातो. आज जाऊ नका तुम्ही चहा प्या. जातो कुठं? जातो कुठं? पण समजा त्याने वेषांतर केलं तर. अरे सोडा हो, लपून बसतोय काय? समजा त्यानं तुमच्यासारखी मिशी लावली, समजा तुमच्यासारखी दाढी, अरे नुकतीच वाढली आहे. तरी मी त्याला शोधून काढीन. काढा काढा. अरे उडत्या पाखराची हे मोजणारी जात आहे आमची पोलिसांची. हा कुठं लपून बसल? मग कुठे? मग नुसत्या नजरेनं ओळखतो आम्ही माणसं कम्प्लेट. आय, 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 आय. एक सांगू काय? सांगायचं ते लांबून सांगा बुवा. तुम्हाला राग नाही येणार. आता या वयात कसला येतोय राग? तुमच्या पोरीचा मैतर बबन हुशार आहे म्हणे. डांबीस माणूस आहे. दामदांबीच आहे. तुमच्या पोरीला फसवतोय. हा. अहो तोच बादशाह आहे, तिला अजून माहित नाही. काय सांगताय काय? माझ्या हातात तर सापडू दे. काय करायचं त्याचं? नाही चापकानं सडकला मरेस तोवर तर नाव काय माझं? रिंग मास्टर असेल. रिंग मास्टर बजरंग हवालदार नाही सांगणार. अहो 3 रुपये 12 आण्याची चहा आणि मिसळ खाऊन गेला माझ्याकडनं. तुम्ही घाबरू नका, तुम्ही चहा प्या. त्या पण याचे पैसे नाही ना घेणार तुम्ही? नाही, तुमच्याकडनं नाही घेणार. नाही घेणार तेच म्हणतो. बादशाकडनं घेणार. घेणार. तुम्ही बादशाह नाही ना? हो. ए बेबी, ए बेबी, मला ते तुझी दाढी टोचते मला. दाढी काढूनच टाकतो. कोणतरी आलेलं दिसतंय. मी बघतो खिडकीतून. रंगाडी बिल्ला आले लवकर. मग येतात की. तू का त्यांची पूजा करते? वाढली त्या भाऊ राया म्हणून. आता मी बघतो काय करायचं ते. चकमा लपवून. आलो 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 आलो. कोण पाहिजे साहेब तुम्हाला? ती नर्स इथंच राहते ना, डॉक्टर डोसकाच्या दवाखान्यातले. हा ती कुठं आहे? ते बिट्टू बिट्टू. भेटते का? कुठे गोडा असेल ती कुठे? ते त्याच्या गावाला गेली. गावाला गेली. कुठल्या? आता नायगाव गोरेगाव ना आपलं ते देवी कुठली नवसाला पावते ना, तिकडे गेली. येईल 7-8 आपल्या 2-4 दिवसात येईल. येईल ना. अरे यायलाच पाहिजे. जाते कुठे? अरे म्हाताऱ्या, यात आहे ती कोण आहे? आता ती ही असेल आपली. ते कोणती? कोण आहे? अरे ही माझी सुनबाई. या 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 सुनबाई येते. लाजते सुनबाई आहे ना. नवीनच लग्न. पायापड, सासऱ्यांच्या पायापड. हिचा नवरा हिचा मुलगा बजरंगा पोलीस स्टेशन मध्ये असतो. हवालदार हवालदार म्हणून. हवालदार आहे म्हणतात? खर्रा खुर्रा हवालदार. कुठेही डाग नसलेला. तुम्ही ओळखत असाल त्याला. आता येईल इतक्यात. चहा पाणी काहीतरी घ्या. माझी पिठाची घ्यायची मला पटकन. तांदूळ कोण टाकताय? आता माझ्या अंगात तांदूळ का टाकतायस? परत लग्न लावायचा विचार दिसतोय तुझा. अण्णा काय म्हणते? आधी मी ओळखलंच नाही तुम्हाला. काय? का म्हणून विचारा की. का लय वर्षात गाठ नाही ना. लहानपणी मी रोज तुमच्या घरी यायची नाही. कशाला यायचेस? ताक मागायला. ताक मागायला यायची. लहानपणी ताक आमच्याकडे भरपूर व्हायचा. घुसळ्याला बायका ठेवल्या होत्या. पण त्या वेळेला तुम्हाला एक दाढी नव्हती. लहानपणी कशी असेल दाढी? चावट. त्याचं काय झालं? नंतर पुढे वाढवली. पाणी टाकून एवढी वाढली. असं असं. अहो पण तुम्हाला टक्कल होत तेव्हा. टक्कल होता चांगला तोळतोळीत होता. नंतर मी औषध लावलं टकलामृत. बचा बचा केस आले डोक्याला. माझी आठवण झाली. काय ती? औषध संपलंय. घेऊन येतो नाही तर परत टक्कल पडायचं. अण्णा येता येता न्हाव्याकडून ती दाढी कापून घ्या. साहेब बादशाला पकडून आणला. अरे मी भाषा नाहीये. वा बजरंग हवालदार, फार मोठी कामगिरी केली तुम्ही. साहेब आहे खरा हा तसा. साहेब अगदी हुबेहूब बादशाह. पण बादशाह नाही. हात काढा काढा त्याच्या. कंप्लीट बादशाह. तुला काय करायचं? कमिशनर साहेबांनी सांगितलं कळत नाही? अरे वा रे वा. काढ. हा बादशाह असणं शक्यच नाही, कारण तो जिवंत नाहीये.
त्याची डेड बॉडी आम्हाला सापडली आहे. पण ही बातमी आम्ही मुद्दामच प्रसिद्ध केली नाही. पण नाही अहो, पण नाव काय हा, तुमचं? माझं नाव बबनराव बार्शीकर, राहणार कराड, जिल्हा सातारा. बादशात आणि तुमच्यात विलक्षण साम्य आता आहे. त्याला मी काय करणार? आमचे लोक फसले यात काही आश्चर्य नाही. पण एवढ्यात आम्ही तुम्हाला सोडणार नाही. हा? दूर तर तुम्हीच बादशाह. मी तो मेलाय हे त्याच्या साथीदारांना मुळीच माहित नाहीये. याचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. काय बजरंग? तुम्ही काय म्हणता ते माझ्या ध्यानात नाही आलं. कम्प्लेट उद्याच वर्तमानपत्रात बातमी देऊ, बादशहाला पकडलं म्हणून. म्हणजे ते याला पळवण्याचा प्रयत्न करतील हा? करेक्ट. खऱ्या बादशाचं सगळं रेकॉर्ड आपल्याकडे आहे. ते आपण याला पढवू, त्याच्या लकबी याला शिकवू आणि याला आपण दुसरा बादशाह बनवू. या जाळ्यात त्याची सगळी गँग आपल्याला सापडेल. आलं ध्यानात साहेब, आत्ता बरोबर आलं ध्यानात. आलं ना? सर फिरे कामाला सुरुवात करा. येस सर. आणि तुम्ही आम्हाला मदत करा. मी काय मदत नोकरी गेली म्हणजे असं सगळं. अरे हे वजे घेऊ का रे? तुला त्रास होत असेल तर घर जवळ बोलतो तू. नाही नाही उगीच तुला त्रास नको म्हणून एसटी स्टँड पर्यंत नाही बोलला. मावशी काय झालं? कवा ना आजारी आहेस? काय नाही रे, जरा कणकणी आली होती म्हणून पडले होते. तू पडून तुम्ही मध्येच कसं आलायचं? नोकरी हाय ना? म्हणजे त्याचं काय? अगं त्याचाच घोटाळा झालाय. काय झालं? म्हणजे साहेबांनी आम्हाला डिसमिस केले. म्हणजे बढती मिळाली होय? बढती नाही, कामावरून काढून टाकलं. अहो, तुमचा मुर्दा बसवला भिताडाला टेकून. मला वाटलंच होतं असं काहीतरी कराल म्हणून. तिथं बी संप केलात का? सर पोलीस लोक पुढे संप करतात होय. मग काय झालं मावशी? आमच्याकडून जरा मिस्टेक झाली जरा. म्हणजे त्याचं काय झालं, आम्ही एक छापा घातला आणि त्या छाप्यामध्ये चोर समजून आम्ही आमच्या साहेबालाच लई झोपटलं बघ. अरे ते गांजा बिंजा वडला होतात का काय? मावशी अंधारच एवढा होता, माणसाला माणूस दिसला. मी असं म्हणतो, अंधारातल्या चुकीची उजेडात शिक्षा कुठला न्याय म्हणायचा? तूच सांग. तुमची काय बी चुकी नाही. तसं नाही मावशी. तू गबस, बोलू नगस. शिर्डीवर जाईपर्यंत मलाच राबलं पाहिजे. माझं भोग मलाच भोगलं पाहिजे. आता गुमान भाकरी खावा आणि बाहेर पडा जावा. रागवलीस मावशी? का माझं टकुर खाताय? उठा माझ्या बोलणं, उठा. मावशी 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 तू रडतीस? मावशी तुला अजिबात त्रास देणार नाही. उद्या सकाळी जाऊन नोकरी होत नाही मिळाली तर आम्ही दोघं उपाशी राहू. पण तुला त्रास नाही देणार. आई शपथ, आई शपथ. आता थकल्यासारखं वाटतं रे. पहिल्यासारखं काम भेटना आणि तुमचं पण बूड बसना म्हणून जीवाची घालमेल होते. तुम्हाला कसं सांगू लेकरांनो? माझी लेकर काल तो आला तुला नाही झाला मला बघून? मी नानाला सांगितलं सुद्धा. नाना आता मी तुझं काय ते ऐकणार नाही. माझा नारा आता लई रुबाबदार नोकरीत आहे. अरे हात की जरा. पण तो मधीच कसा आलास र? हे आपली राजा. मला वाटलंच होतं तुला माझ्या बिगर करमणारच नाही म्हणून. कसली राजा म्हणायची ही? हे आपली निश्चित राजा. किती दिवसाचा मुक्काम आहे? आता आहेच की आता. मग असं कर,
उद्या नानाला भेटायला ये. बापरे, नानाला? काय झालं? नाही, नानाला अजून भेटलो नाही ना. अरे तो तर लई खुश आहे तुझ्यावर. आपला जावई पोलिसात आहे म्हटल्यापासून तोच पोलिसासारखा रुबाबात हिंडायला लागला गावात. आणि मी जाऊ? नाही नाही, मावशी आजारी. पण उद्या नानाला भेटायला यायचं, विसरू नकच. बघतो नाही, यायचंच. अरे नाना, खुर्ची कशा पाय आणलीस? तुला बसायला? अगं नारासाठी. अगं पोलिसातला माणूस तो. मग घोंगडा आहे की त्याला? अगं तो अंमलदार माणूस. त्याला आता रोज खुर्ची बसायची सवय झालेली असणार. आणि आता सारखं नारा नारा म्हणायचं नाही बरं का? मग हा, आता आता नारायणराव. पोलिसाचा रुबाब चोरा मोर, आपल्या मोर नाही. अगं पण कसं बी झालं तरी आता जावई म्हणून बघायला पाहिजे त्याच्याकडे. आणि जावई म्हणला का नाऱ्याचा नारायणराव झाला. तुझा पुरा. बरं फुरत तर फुर. हे बघ, आज निस्तात चहा आणून ठेवू नको त्याच्यामुळं. मग आज रात्री ती पुस्तक आणल्यात ना बरं. बरं. हा, ती आणून दे त्याच्या संग. नाहीतरी विचारशील. नाना, माझा तर तूच लई काळजी घ्यायला लागलास रो. अगं बाई, आपल्याकडे म्हण आहे, जावई म्हणजे अवघड जागी दुखणं. त्याला जरा जपायला लागतं. चला. या 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 नारायणराव या या. अहो तुम्हीच नारायणराव. आता ज्याच्या त्याच्या मानाप्रमाणे हाक मारली पाहिजे. हो हरिराव, उठा उठा. काय नाना उगीच कशाला खुर्ची बिर्चीचं खोळवते. काहीतरी तुमचा भान आहे. त्याने एक तराटा नाचणं. तराटा कशाला? ज्याच्या तिथं मनाने बसावं माणसानं. ताने राहून दे. बर, नोकरी कशी काय आहे तुमची? आमची नोकरी बरी चालली, छान चाललेली. बरं, बडती बिडती कवा मिळती? अजून अजून मिळते. बरं, साहेब कसा काय? साहेबाला पोहोचवलं दवाखान्यात. दवाखान्यात शिकवता येताना भेटून आलो. फार आमच्या प्रेम. बरं, माणूस बोलायचा चालायला कसा काय? काही विचार झालं. आमचा साहेब बोलायला लागला ना की बाकीचे सगळे चालायला लागतात. बर, चहा घेऊन येतो. ताने, नोकरीबद्दल नानाशी काय बोलायचं नाही येडे. असं कसं? चला, आज ना उद्या नानाला कळाल की. काय म्हणतात? चहाच नको म्हणतोय, दुसरं काय? अरे मी म्हणलं नानाने प्रेमाने केलाय, नानाचा मान ठेवायला नको. नको म्हणतात. मग राहून दे, तुम्ही आम्ही घेऊया. नाही नाही, मी घेतो की. नाही म्हणजे तुमचा मान ठेवला पाहिजे. नाना, तुम्ही का चहा घेत? ते घेत नसतील. मी चहा घेतो, पण क बशा हो बाबा, हो या 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 या. आपल्या हातातला माणूस या या या. तेच म्हणतो. नाना, लय वाईट झालं बघा. काय दोघांना बी डिसमिस केलं ना खात्यात ना. काय म्हणता? तर साहेबाला मारलं ना दोघांनी मोडूस. नाही नाही, जर पोळात नेऊन घालतो तुला. ठेवते त्याच्या. तू का बस हात जागा कुठे घेतोस? हे नाऱ्या, हे मैपत म्हणजे येडच माहिती सांगत बसलं रे. कुणी बोलावलं? मॅच बोलावलं. नाना, कशाला काढलेस त्याला बाहेर? अगं असं काहीतरी केलं तरच त्याला जिद्द येईल. काहीतरी करेल तो. रडाय काय झालं? चल बघू आत. चल. गप गप गप, रडू नकोस. डोळ्यात सुचतेल ना.
होईल रे माझं? नाना तर एक सबूत बी ऐकून घ्यायला तयार नाही. कालपासून लई संतापलाय. सारखा गुरगुरतोय. एक बरं झालं, नुसताच गुरगुरतो. दुसरं कोणी असता आणि डोक्यात दगड घातला असता तर तुझी माझी भेट झाली असती का? नाना म्हणत होता पुन्हा दारात दिसला तर तंगडच मोडीन म्हणून. कुणाचं? तुझं? अरे मुर्त्या, माझं नाही तुझं. मग आता काय करायचं रे आपण? मी शोधतो की नोकरी, तू का काळजी कर? खरंच मिळेल का तुला नोकरी? आता पोटासाठी नाही पण तुझ्यासाठी शोधलीच पाहिजे. त्या सरपंचाला जाऊन भेट की. हा हा हा, त्याला पुन्हा भेटून समजून सांगतो. पण रुबाबाची पाहिजे. हा रुबाबाची मिळेल की मिळेल. आणि एकदा नोकरी लागली की आपण पळूनच जायचं. खरंच पळून देशील मला? मग पळायची प्रॅक्टिस आहे मला. पोलीस खात्यात होतो ना, तिथं बंदूक घेऊन पळायचो. आता तुला पळून घेऊन जाईल.